आमच्या गावात एका रामभाऊचं 1 नंबरला यमदेवाच्या लिस्टमध्ये नाव आलं. 1च नंबरला रामभाऊचं. यमदेवानं रामभाऊचा घर पत्ता काढला आणि यमदेव कुठं गेले? रामभाऊच्या घरी. रामभाऊच्या घरी गेले आणि सांगितलं, रामभाऊ या मृत्यू लोकामध्ये आपल्याला राहायचं नाही, आपल्याला वरती जायचंय. विचारलं तुम्ही कोण? म्हणे मी यमदेव. यमदेव म्हटल्याच्या नंतर रामभाऊ म्हणले, देवा घेऊन जायचे ना, काही अडचण नाही, घेऊन जा. पण एक वाक्य लक्षात ठेवा, खूप दूरचा प्रवास करून आला, थकला असाल, काहीतरी खाऊन जा. चालतंय म्हणे. रामभाऊने प्युअर तुपातला शिरा केला यमदेवाला खाण्यासाठी आणि त्या शिऱ्यामध्ये टाकल्या झोपीच्या गोळ्या, दिला खायला. यमदेवानं शिरा खाल्ला आणि यमदेव झोपले. तोपर्यंत यमदेवाकडली लिस्ट घेतली, स्वतःचं 1 नंबरचं नाव खाली घेतलं आणि खालचं नाव वरती घेतलं. यमदेव उठले. यमदेव उठल्याच्या नंतर यमदेव म्हणले, रामभाऊ एवढा छान शिरा केलता, एवढा सुंदर शिरा केलता, मी शिरा खाल्ला की मला झोप लागली, मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. आता काहीतरी देणार आहे म्हटल्यावर रामभाऊ तर उड्याच मारू लागले. रामभाऊ म्हणले, मरणही वाचलं आणि उलट देवच मला काहीतरी देणार आहे. सांगा देवा काय देणार आहात? यमदेव म्हणले, मी लिस्ट वरून सुरू करणार होतो, आता खालून सुरू करणार आहे, म्हणला तुला जास्त काही देणार नाही. बघा